चंद्रपुरात महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता विकोपाला गेलाय। विजय वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय। खासदार धानोरकर समर्थक नगरसेवकांनी थेट नागपूरचं विभागीय आयुक्ताचं कार्यालय गाठलं आणि गटनेता बदलण्यासंदर्भात आयुक्तांची भेट घेतली। आयुक्तांनी धानोरकर गटाच्या नगरसेवकांची तक्रार घेतली असून त्यावर नंतर निर्णय दिला जाणार आहे। पाहूया चंद्रपूर काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय। चंद्रपुरात पुन्हा वडेट्टीवार वर्सेस धानोरकर। वडेट्टीवार धानोरकर वाद विकोपाला। वडेट्टीवार गटाच्या गटनेता बदलण्यासाठी धानोरकर गट एकवटला। चंद्रपूर काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रपूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातून विस्तवही जात नाही याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे। कोणतीही निवडणूक आली तरी धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यात अंतर्गत वाद झाला नाही असं होत नाही। महापालिका निवडणुकीनंतर 27 नगरसेवक असताना सुद्धा फक्त धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील वादामुळे काँग्रेसला सत्तेपासून मुकावं लागलं होतं। त्यात आता पुन्हा एकदा वडेट्टीवार धानोरकर यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थक नगरसेवकांनी थेट नागपूरचं विभागीय आयुक्तांचं कार्यालय गाठलं आणि गटनेता बदलण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली आणि त्या संदर्भातली प्रक्रिया सुरू केली आहे। वडेट्टीवार गटाचे गटनेता राजेश आटूर यांच्या विरोधामध्ये 27 पैकी 16 नगरसेवक एकवटल्याचं पाहायला मिळालं। धानोरकर समर्थक वेगळा गट स्थापन करणार आहेत। चंद्रपुरात काँग्रेसचा अंतर्गत वाद विकोपाला पोहोचलाय। मनपात धानोरकर समर्थक नगरसेवकांनी गटनेता राजेश आडूर यांना विरोध केलाय। धानोरकर समर्थक 16 नगरसेवकांकडून नागपूर विभागीय आयुक्तांची भेट घेण्यात आली। वडेट्टीवार गटाचा गटनेता बदलण्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली आणि प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। मनपा निवडणुकीपासून वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद सुरूच आहे। याच वादात 27 नगरसेवक असताना एक काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली आहे। वडेट्टीवार आणि धानोरकरांच्या वादामुळे भाजपनं संधी साधल्याचं पाहायला मिळालं। आता पुन्हा एकदा वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर यांच्यातला वाद उफाळून आलाय। सर्वानुमते मागच्या वेळेस राजेश आडूर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते झाले होते आणि गट हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच ॲज जशाला तसा आहे। फक्त काही नगरसेवकांची नाराजी ही गटनेत्यावरती होती, त्याच्यामुळे आज गटनेता बदलाची प्रक्रिया ही नगरसेवकांनी या ठिकाणी पार पाडली। तर दुसरीकडे धानोरकर गटाच्या गटनेता बदलण्यासंदर्भातल्या प्रक्रियेला वडेट्टीवार गटाचे महापालिकेतील गटनेते राजेश आडूर यांनी आक्षेप घेतलाय। या प्रकरणात विभागीय आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप आडूर यांनी केलाय। या सर्व प्रकरणात कोर्टात जाण्याचा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलाय। तर 13 जूनला मी बैठक बोलावली होती, सर्व नगरसेवकांना व्हीप पाठवले होते आणि जे बैठकीला उपस्थित नव्हते त्यांना कारवाईचं पत्र पाठवल्याचं राजेश आडूर यांनी म्हटलंय। तर व्हीप हा सभागृहातील कामकाजासाठी लागू होत असतो, सभागृहाबाहेर लागू होत नसल्याचं म्हणत धानोरकर यांनी राजेश आडूर यांनी घेतलेल्या आक्षेपाला काही अर्थ नसल्याचं म्हटलंय। सांसद ताई आहे त्यांनी एक पत्र तिकडे दिले आहे, राजेश आडूर चेंज करा म्हणा। आता मॅडम काऊन दिले पत्र मला माहित नाही। आता मी मॅडमचं नाव काऊन घेतात, मॅडम इकडे समोर आले म्हणून घेत आहे। मॅडम एक नाही येत होतं, तुम्ही नाव मॅडमचं नाव नाही घेत होता। आमचे ताई आले आहे, ताई पण आमच्यासाठी आदरणीय आहे, पण ताईला काय राजेश आडूर पटत नाही गटनेताही मला माहित नाही त्यांच्या मनात काय आहे। विभागीय आयुक्तांना तुम्ही आक्षेप नोंदवलाय? नोंदवलं आहे आणि मॅडम सांगितले आहे, ऐकतो मॅडम मला, की आमचे जे आक्षेप आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, नाही तर आम्ही कोर्टात जाऊ। त्यांनी आक्षेप नोंदवला। या नगरसेवकांनी देखील 10 तारखेचा नोटीस काढून मीटिंग बोलावली। यांनी देखील बहुमताची बैठक ही 15 तारखेला अरेंज केली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी जरी आक्षेप घेतला असला तरी आपण एक पाहिलं पाहिजे की व्हीप हा सभागृहातील कामकाजासाठी लागू होते, सभागृहाच्या बाहेर हा व्हीप लागू होत नाही। तर वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश आडूर यांनी नगरसेवकांना विश्वासात न घेतल्यामुळेच ही वेळ आल्याचं खासदार धानोरकर यांनी म्हटलंय। यावेळेला धानोरकर यांचा रोख काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळालं। पहिल्या अंकातच जर का योग्य कामकाज झालं असतं तर दुसऱ्या अंकाची गरज पडली नसती, पण पहिल्या अंकात योग्य कारवाई झाली नाही, नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही, म्हणून दुसऱ्या अंकाची ही प्रक्रिया नगरसेवकांना पार पाडावी लागत आहे। पण मला अपेक्षा आहे की आता जो कोणी होईल तो सगळ्या 27 नगरसेवकांना विश्वासात घेऊन महानगरपालिकेचं काम यशस्वीरित्या पार पाडेल। चंद्रपुरातील वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील वाद या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतो। महापालिका निवडणुकीनंतर तरी हा वाद वारंवार उफाळत असल्याचं पाहायला मिळालं।
याच वादात 27 नगरसेवक असतानाही काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली आहे. त्यात आता पुन्हा एकदा हा संघर्ष टोकाला गेलाय. धानोरकर गटाने थेट वडेट्टीवार गटाचा गटनेताच बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा या वादात पक्षश्रेष्ठी हस्तक्षेप करणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आशिष आंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर.